पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। तया सवे करी काला दही भात सिदोऱ्या अनंत मेळवुनी अवघियांचे एके ठाई मागे पुढे काही उरो नेदी चोरी करू जाणे अंतरीचे आपले ही साच द्यावे तेथे द्यावा दही भात आपले प्रकार तयांचा व्यवहार सांडवावा वाटी सकळासी हाते आपुलिया जैसे मागे तया तैसे द्यावे सांभाळूनी सम तुक भावे आपणही खावे त्यांचे तुक सकळांचे गोविंदाचे हाती कोण कोणे गती भला बुरा राखे त्यासी तैसे आपल्याल्या भावे विचारूनी द्यावे जैसे तैसे सुख नाही वैकुंठीच्या लोका ते दिले भाविका गोपाळांचे मुखी देऊनी कवळ घास माखे लाल खाय त्यांची मुखीचे काढून या घास झोंबता हातास खाय बळे जयाची या ठेंगणे सकळ तया ते गोपाळ पाडतील पाठी उचलोनी वाहतील खांदी नाचतील मांदी मेळवोनी धणी दिली आभा तुका म्हणे जमा केल्या गाई। बालकडे बदला एक नितांत रमणीय हा जो अभंग आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातली जी तीनही आपली संत अध्यासन आहेत म्हणजे कालानुक्रमाने म्हटलं तर संत नामदेव अध्यासन नामदेवरायांच्या एका अर्थाने वाङ्मयाचा विचाराचा मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जे पहिलं स्थापन झालं ते नामदेव अध्यासन आणि त्यानंतर यथाक्रमे अस्तित्वामध्ये आलेली किंवा स्थापन झालेली कार्यरत बनलेली संत श्री तुकाराम महाराज अध्यासन आणि ज्ञानदेव अध्यासन या तीनही अध्यासनांच्या माध्यमातून गोपाल कृष्णांच्या अवतार कार्यानिमित्त गोकुळाष्टमी निमित्त एकूण आमच्या वारकरी परंपरेमध्ये जे संतांनी मांडलेलं कृष्ण वर्णन आहे किंवा कृष्ण चरित्र दर्शन आहे त्याचे काही कवडसे बघण्याचा आपण जो या ठिकाणी उपक्रम आजवर मांडला होता त्याची सांगता भागवत संप्रदायाची पताका खांद्यावर घेतलेला हा जो आमचा वारकरी संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात शेवटी काला हा जो एक अत्यंत महत्त्वाचा विधी आहे त्या काल्याच्या कीर्तनाने कोणत्याही प्रकारचं जो एका अर्थाने आपण त्याला ज्ञानयज्ञ म्हणूया की तो ज्ञानयज्ञ कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून असेल किंवा प्रवचनांच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या पारायणाच्या स्वरूपाचा असेल त्याची सांगता ही काल्याच्या अभंगाने करायची किंवा ज्याच्यामध्ये भगवान गोपाल कृष्णाने गोकुळ आणि वृंदावनामध्ये बालपणी ज्या क्रीडा केल्या आणि त्या क्रीडांचा एका अर्थाने अविभाज्य भाग जो आहे की सगळ्या गोपालांनी सगळ्या सवंगड्यांनी यमुनेच्या काठावरती दुपारी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून सगळ्यांनी एकत्र बसून जसं तुकोबारायांचा एक फार गोड अभंग आहे की चला वळू गाई बैसो खेळो एके ठाई किंवा बैसो जेवू एके ठाई तसं एकत्र बसून सगळ्यांनी त्या प्रेमामृताचा आस्वाद घ्यायचा हा जो काल्याचा प्रसंग आहे त्या काल्याचं अत्यंत रमणीय तितकंच विलक्षण चित्रमय असं वर्णन तुकोबारायांनी बालक्रीडेमधल्या ज्या अभंगामध्ये मांडलेला आहे त्या अभंगाचा जो संपूर्ण प्रसंग आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे त्यातनं व्यक्त होणारा जो प्रेमभाव आहे की भगवान गोपाळकृष्णांनी जे तुकोबारायांनी वर्णन मांडलेलं आहे की सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून देवाने काला तयार केला आपल्या हाताने तो सवंगड्यांना भरवला इतकं प्रेम सवंगड्यांवरती की सवंगड्यांच्या मुखामधला घास काढून त्यांच्या एका अर्थाने मुखरसाने माखलेला घास देवाने आपल्या तोंडामध्ये किंवा आपल्या मुखामध्ये प्रेमाने ग्रहण करावा वाटप काल्याचं करत असताना तुकोबाने शब्द वापरलाय समतुक प्रत्येकाला समान वाटा मिळेल
प्रत्येकाला त्या लाभाची एका अर्थाने समान गोडी चाखायला मिळेल अशा पद्धतीने काल्या किंवा काल्याचा प्रसाद हा भगवंताने आपल्या हाताने सगळ्यांना वाटला. हा जो अत्यंत लढीवाळ प्रसंग आहे, तो प्रसंग किंवा तो केवळ प्रसंग नाही आहे, तो भाव आहे, ती अवस्था आहे. हा आमच्या वारकरी संप्रदायाचा एका अर्थाने गाभा आहे. कारण हा संपूर्ण संप्रदाय हा प्रेम संप्रदाय आहे. जे गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गहिनी नाथा असं निवृत्तीनाथ जे वर्णन करतात, तीच प्रेममुद्रा छातीवरती किंवा वक्षावरती मिरवत पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे. आणि एका अर्थाने तो प्रेम पाश घेऊन पंढरीला उभा आहे असा तुकोबारायांचा दाखला आहे की मैंदा आला पंढरीस हाती घेऊनी प्रेम पाश, प्रेमावाती तो उदार देता नाही साना थोर. हे जे तुकोबारायांनी वर्णन केलेलं आहे त्या विठ्ठलाचं जे स्वरूप आहे की विठ्ठल जीवीचा जिव्हाळा, विठ्ठल कृपेचा कोवळा, विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियला चाला विश्व विठ्ठले. तो प्रेम हा आमच्या संप्रदायाचा स्थायी भाव आहे. आणि त्या प्रेमाची सुद्धा सर्वोच्च अभिव्यक्ती जी आहे ती काल्याच्या प्रसंगामध्ये आहे. आणि म्हणून सगळ्या आमच्या सांप्रदायिक उपक्रमांची जी सांगता आहे ती काल्याने करण्याच्या मागे एक फार व्यापक आणि अत्यंत सूक्ष्म आणि तितकाच एका अर्थाने सार्वकालिक संकेत दडलेला आहे. आमच्या सगळ्या जीवनोपक्रमांची परिणती ही प्रेमाने एकत्र येऊन सगळ्यांच्या मध्ये आनंदाची विभागणी होण्यामध्ये आमच्या कोणत्याही कार्याचा, कोणत्याही उपक्रमाचा एका अर्थाने परिपाक किंवा त्याची फलनिष्पत्ती व्हावी ही त्याच्या मागची भावना आहे. संपूर्ण आमचा वारकरी संप्रदाय जो आहे आणि वारकरी संप्रदायामधल्या संतांनी प्रवर्तित केलेली जी भक्ती आहे त्या भक्तीचा पायाच मुळी समूह हा आहे. ही एका अर्थाने एकल भक्ती नाही, ही समूहाने लोकसंमर्दामध्ये त्या प्रेमाचा आनंद घेत करायचं जागरण आहे. आणि त्याचं मूर्तिवंत दर्शन म्हणजे काला आहे. त्यामुळे काला किंवा काल्याने उपक्रमाची सांगता करायची संप्रदायाच्या याच्यामध्ये फार गोड अर्थ आहे की एक तर हा काला एकट्याने करायचा नाही, हा समूहाने करायचा. आपल्या आनंदामध्ये समाजालाही आपण सामावून कुठेतरी घ्यायचं, किंबहुना आपला आनंद वाटायचा. आणि ते जे प्रेम आहे त्या प्रेमाची जी जातकुळी आहे ती किती निर्मळ आहे याचं दर्शन तुकोबारायांनी ह्या अभंगामध्ये घडवलेलं आहे. की आपल्याला प्रिय असणाऱ्या गोपाळांना आपण घास देव भरवतो, त्यांच्या मुखातला घास प्रेमाने काढून आपल्या हातामध्ये म्हणजे आपल्या मुखामध्ये घालतो. हा जो ऐक्यभाव आहे, हे जे समरस पावणं आहे, हे जे एका अर्थाने परस्परांच्या मध्ये विरून जाणं आहे की पूर्णपणे दुजा भाव हा या सगळ्या व्यवहारातनं अलग झालेला आहे. किंबहुना ज्ञानदेवांची जर एक ओवी द्यायची म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की हे ऐक्य कसं आहे. अमृतानुभवाच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानदेवांनी जिथे सद्गुरुपदाचं वर्णन मांडलेलं आहे तिथे ज्ञानदेवांची एक फार दिव्य ओवी आहे. ज्ञानदेव असं म्हणतात, किंबहुना या भाखा द्वैताचा आई जेत उपखा फेरुनी स्वसखा श्री गुरु वंदिला. बाकी आपण उभीकडे आता जायला नको. द्वैताचा जेत उपखा, उपखा म्हणजे उपक्षय या मूळ संस्कृत शब्दाचं उपखा हे प्राकृतामधलं रूप आहे. ज्ञानदेव असं म्हणतात की सद्गुरू हे पद असं आहे ते इतकं एकात्म आहे की द्वैत असा दुजा भाव दाखवणारा शब्द जरी तिथे उच्चारला तरी त्या अधिष्ठानाला त्याचा त्रास होतो. द्वैताचा जेत उपखा, द्वैत शब्दातनं सुद्धा जो भाव सूचित होतो त्याचा सुद्धा उपसर्ग या बाळासाहेब सद्गुरू पदाला होतो. असं जे पराकृतीचं प्रेम आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण ऐक्य आहे त्याचं मूर्तिमंत दर्शन तुकोबारा इथे घडवतो.
त्यामुळे वारकरी संप्रदायाने प्रवर्तित केलेल्या भक्तीचं, वारकरी संप्रदायामध्ये जी एक समूह भक्तीची भावना आहे, समाजाला एकत्र आणणं. भेद आहेत, पण त्या भेदांचं सुद्धा कुठेतरी विलय घडवून अनुभूतीच्या पातळीवरती प्रसंगाने एकत्र येणं, समूहाने त्या आनंदाची आणि प्रेमाची लज्जत लुटणं आणि तो आनंद वाटणं, हा जो मानवी जीवनाचं आधारभूत असणारा हा जो भाग आहे, त्याचं दर्शन म्हणजे काल आहे. आणि जी आमची परंपरा आहे की पंढरीचा श्री विठ्ठल हा गोकुळामधनं आलेला, एका अर्थाने बालकृष्णाचं उत्तर काळातलं किंवा उत्तरावतार ज्याला आपण म्हणता येईल तसा हा आमचा देव विटेवरती उभा आहे. त्या पांडुरंगाच्या माध्यमातून आम्ही बालकृष्णाचं रूप अनुभवतो. आणि म्हणून हा अखंड 7-8 दिवस किंवा ज्यावेळी कोणत्याही प्रकारचा एक असा म्हणजे वैचारिक किंवा भक्तिपूर्ण असा जो एक उपक्रम किंवा यज्ञ एका अर्थाने मानला जातो, त्याची सांगता ही पांडुरंगाच्या साक्षीने त्याचं पूर्वरूपातलं जे अवतरण आहे बालकृष्ण, त्याच्या क्रीडांचा आठव करत ती सांगता करायची, हा जो संकेत आहे, याच्यामध्ये एक अतिशय मोठं रहस्य दडलेलं आहे. आणि ते रहस्य जे दडलेलं आहे ते आमच्या वारकरी संप्रदायाच्या मूलभूत तत्वज्ञानाशी थेट जाऊन भिडणार आहे, ज्याला आम्ही ज्ञानदेवांचा अद्वैत सिद्धांत म्हणतो, ज्याचा ज्ञानदेवांनी उल्लेख मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा असं ज्या ज्ञानेश्वरीच्या उपसंहारामध्ये जी आपली परंपरा सांगितलेली आहे आणि जे तत्वज्ञानाचा गाभा ज्ञानदेव म्हणतात की आमचा जो आहे, ज्या तत्वज्ञानाच्या बैसकेवरती आम्ही जगाकडे बघतो, ज्या भूमिकेतनं लोकव्यवहारामध्ये आम्ही सहभागी होतो, ती बैठक ही अद्वयाची आहे. आणि त्या अद्वयाच्या बैठकीवरनं जगाकडे बघायला लागलं की जग हे भास किंवा आभास किंवा भ्रम या स्वरूपात न उरता तो त्या चैतन्याचा विलास दिसायला लागतो. त्यामुळे संपूर्ण आमच्या संत वाङ्मयाची जी बैसक आहे ती आनंदाची आहे. तुकोबा जेव्हा म्हणतात की आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हापोटी किंवा आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, किंवा तुकोबा जेव्हा म्हणतात की आठव नाठव गेला भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग, अवघी आनंदाची सृष्टी झाली. सर्वत्र आमच्या संत विचारामध्ये अनुभूती जी येते ती आनंदाची येते. का? कारण संपूर्ण जग, संपूर्ण विश्व, आपल्या सकट अंतर्बाह्य अस्तित्व जे आहे तो त्या परम चैतन्याचा विलास आहे, ही मूल धारणा आहे. आणि हा जो विलास आहे हे परतत्व जे अनंत रूपाने नटलेलं आहे, ती त्याने अनंत रूप तरी का धारण केली आहेत? कारण प्रत्येक रूपातून, प्रत्येक माध्यमातून तो स्वतःच्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या रूपाने, वेगळ्या माध्यमातून अनुभूती घेतोय. गुरु आणि शिष्य रूपामध्ये तो जो सेव्य आणि सेवक भाव आहे त्याची अनुभूती तो गुरु शिष्य रूपाने घेतो. आईच्या आणि मुलाच्या नात्यामध्ये जे वात्सल्य आहे त्याची अनुभूती तो एकाच ठिकाणी तेच तत्व आई म्हणून नटतं आणि तेच तत्व बालक म्हणून तिच्या मांडीवरती खेळतं. ही जी प्रेमाची जातकुळी आहे ती अनुभवण्यासाठी एका प्रकारे पांडुरंगाने किंवा त्या विश्वचैतन्याने मांडलेला हा खेळ आहे किंवा क्रीडा आहे, ही आमच्या तत्वज्ञानाची, वारकरी दर्शनाची बैसक आहे. म्हणून भगवंताने यमुनेच्या काठावरती मांडलेला खेळ, त्या खेळाचा भाग असणारा काला, हे त्या विश्वचैतन्याचं विश्वात्मक प्रगट, म्हणजे विश्वात्मक रूपाने प्रगट होऊन त्याची जी अखंड चालणारी वैश्विक क्रीडा आहे तिची आम्ही आमच्या अनुभूतीच्या पातळीवरती ते निर्माण केलेले लघुरूप आहे. काला आणि भगवंताने गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये मांडलेले सगळे खेळ हे एका अर्थाने जसं बीज आणि वटवृक्ष यांचं नातं आहे तसं हे नातं आहे की आम्ही काला करतो, आम्ही क्रीडा खेळतो, आम्ही कीर्तनामध्ये नाचतो,
हे काय आहे? ही सगळी जी क्रीडा आहे ही आनंदाची अभिव्यक्ती आहे. जसं विश्वचैतन्याची अखंड क्रीडा स्वतःशीच स्वतःमध्ये रममाण होत अनंत रूपाने तो नटतो, विलय पावतो, पुन्हा प्रगटतो, ही जी त्याची अखंड क्रीडा चाललेली आहे. जसं लाटांचं अखंड समुद्राच्या किंवा नदीच्या पृष्ठभागावरती लाटा येणं, लाटांनी पुन्हा पाण्याशी एकरूप होणं किंवा प्रवाहाशी एकरूप होणं, ही पाण्याने स्वतःशी स्वतःच्या माध्यमातून चालवलेली क्रीडा आहे. तसं काल आहे. ही जी दृष्टी आमची वारकरी, मला असं वाटतं ही कार्याच्या प्रसंगाचा हा गाभा आहे. म्हणून तुकवा जेव्हा म्हणतात ना, महाराजांचा तो जो नितांत अभंग म्हणजे सुंदर अभंग आहे की जेथे जातो तेथे तू माझा सांगा, ती चालविसी आती धरोनिया, बोलो जाता बरोळ करसी ते नीट, नेरीलाज धीट केलो देवा. शेवट महाराज चरण असं म्हणतात, तुका म्हणे आता खेळतो कौतुके, झाले तुझे सुख अंतर्बाह्य. हा खेळ आहे. आणि तो खेळ कसा आहे? तो खेळ प्रत्येक सवंगड्याने त्याच्यामध्ये उतरून रममान होऊन खेळायचा खेळ आहे. खेळामध्ये सगळे भिडू समपातळीवरती असतात. मग तो खेळणारा लौकिक अर्थाने कोणी असो, तो जेव्हा खेळाच्या मैदानामध्ये उतरतो तेव्हा त्यांचं सगळ्यांचं अधिष्ठान, सगळ्यांची पातळी ही एक असते. इथे नंदनंदन हा एका अर्थाने 9 लाख ज्याच्या गायी होत्या अशा नंदराजाचा मुलगा असणारा, पुत्र असणारा आमचा भगवान श्रीकृष्ण, हा जे तुकोबांनी वर्णन केलेलं आहे की गवळियांची ताकपिरे कोड पोरे चांगली, एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती. ते त्या ताकपिऱ्या पोरांबरोबर सर्व विसरून खेळतो. हा त्या क्रीडेचा गाभा आहे. समत्व हा काल्याचा आमचा गाभा आहे. तुकवा जेव्हा म्हणतात, महाराजांचा फार गोड अभंग आहे. तो म्हटलं तर काल्याच्या प्रसंगात आहे, म्हटलं तर तो स्वतंत्र पण त्याला अधिष्ठान आहे. अभंग असा आहे, आजी ओसा अमरावती, काला पहावया येती, देव विसरती देहभावा पुला, आनंद न समाये मिदिरी, चारा विसरल्या पाणी, तटस्थ त्या ध्यानी गायी झाल्या श्वापदे. पुढचे चरण तिसरा फार महत्वाचा आहे. जे या देवांचे दैवत उभे आहे या रंगात, गोपाळांसहित क्रीडा करी कानोबा. जया सुखाची शिराणी, शिराणी याचा अर्थ अत्यंत दुर्लभ अशी जी गोष्ट आहे, दुष्प्राप्य अशी जी गोष्ट आहे त्याला शिराणी म्हणतात. तया जया सुखाची शिराणी, तीच पाऊले मेदिनी, तुका म्हणे मुनी दुंडिताही न लभते. म्हणजे ज्या परतत्वाच्या दर्शनासाठी ऋषीमुनी हे शोध घेऊन घेऊन थकले, त्याचा शोध घेतला तरी ते तत्व हातामध्ये सापडत नाही. ज्ञानदेवांनी जसं आदिपाठामध्ये वर्णन केलेलं आहे, पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे, अशी ज्या ऋषीमुनींची अवस्था आहे, जे एरवी दुष्प्राप्य आहे, ज्या सुखाची शिराणी म्हणजे असोशी आहे, जे सुख मिळायला अत्यंत दुष्कर आहे, ते सुख उभे आहे या रंगात, गोपाळांसहित क्रीडा करी कानोभा. ते परतत्व सुद्धा देहभान विसरून त्या क्रीडेमध्ये रममाण झालेला आहे. काल्याचा जो प्रसंग आहे किंवा काल्याचा जो विधी आहे, त्याच्या मागचं जे तत्व आहे, त्याचा जो गाभा आहे, त्याची जी प्रेरणा आहे, ती ही ऐक्य भावना अनुभवणं. पुन्हा ऐक्य कसं इथे ज्ञानदेवांची आपल्याला म्हणजे आमच्या संपूर्ण तत्वज्ञानामध्ये ज्ञानदेवांचे की आमच्या वारकरी संप्रदायाला आम्ही वारकरी दर्शन म्हणतो की ज्याचं अधिष्ठान अद्वयाचं आहे. इथे कसं आहे ते अद्वय? शिव आणि शक्ती. ज्ञानदेव म्हणतात 2 पदार्थ दिसतात, ते एक आहेत म्हणावं तर दोघांचं अस्तित्व दिसतं, ते 2 वेगळे आहेत म्हणावं तर वेगळे दिसत नाहीत, एकच दिसतं. तशी काल्याची अवस्था आहे. महाराजांनी जो शब्द वापरलेला आहे अभंगामध्ये की तयासवे करी काला दही भात, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून भगवंताने दही भाताचा काला केला. आता लक्षात घ्या, इथे दही आणि भात ही 2 पृथक अस्तित्व आहे, दोन्ही वेगळे जिन्नस आहेत. त्यांचा काला म्हणजे त्यांचं मिश्रण केलेलं आहे. आता इथे आम्ही म्हणतो काला झाला, याचा अर्थ त्या दोघांचं भिन्न अस्तित्व दिसतंय पण ते वेगळं करता येत नाहीये. हे काला याची फार गंमत आहे बघा. म्हणजे दही आणि भात आम्ही जोपर्यंत एकमेकांमध्ये मिसळत नाही तोपर्यंत त्यांची अस्तित्व वेगळी आहेत, पृथक आहे. एकदा तो छान दही भात कालवला, जसं तुकोबारायने म्हणतात की तयासवे करी काला दही भात, सिदोऱ्या अनंत मेळवोनी.
एकदा त्या दही भाताचा काला आम्ही तयार केला, दही भात एकमेकांमध्ये म्हणजे छान तो तयार केला की दही आणि भात आपल्याला शीत वेगळं दिसतं, दही पण जाणवतं, पण दोन्ही एकमेकापासून वेगळं करता येत नाही. पदार्थ दोन दिसतात, वेगळे करता येत नाहीत. एकच आहे म्हणावं म्हणजे दही भात किंवा काला एकच शब्द आहे, पण काल्यामधल्या दोन जे पदार्थ आहेत त्यांचं अस्तित्व वेगळं दिसतं, पण बाजूला काढता येत नाही, कारण ते एकजीव झालेलं आहे. आणि तो एकच पदार्थ आहे असं म्हणावं तर दही पण दिसतं आणि भात किंवा लाह्या किंवा पोहे जे काही असतं किंवा खिचडी, तुम्हाला म्हणतात की दही भाताचा खिचडी काला. म्हणजे विश्वामध्ये प्रत्येक पदार्थ भिन्न आहे, त्याचं अस्तित्व वेगळं आहे, मात्र तत्वशः एकाच सूत्राने ते गुंफलेलं आहे. पदार्थ वेगळा दिसतो, भिन्न नाहीये, भेद आहे, द्वैत नाहीये. या भूमिकेतनं जगाकडे बघणं म्हणजे कालखंड. आम्ही 7 दिवस किंवा 15 दिवस किंवा जो काही आमचा उपक्रम आम्ही मांडतो, त्या उपक्रमाची फलश्रुती आमच्या व्यवहारामध्ये अद्वयाचं नातं निर्माण व्हावं हा काल्याचा हेतू आहे. एक माणूस दुसऱ्यासारखा नाही, आपल्या सुद्धा हाताचं एकही बोट दुसऱ्यासारखं नाहीये, पण तरी सुद्धा हाताची मूठ वळली की मूठ दिसते एकच, पाची बोटांचं अस्तित्व वेगळं दिसतं, पण ते एकाच अस्तित्वाचे ते घटकावयव आहेत. काल्याची ही भूमिका आहे. तुकोबा जेव्हा म्हणतात की तयासवे करी काला दही भात सिदोऱ्या अनंत मेळवुनी, त्याच्या मागचं सूत्र आहे आमचं आणि जगाचं नातं, प्रत्येक अस्तित्वाचं आणि जगाचं, व्यष्टीचं आणि समष्टीचं नातं कसं असावं, जे आमच्या भागवत धर्माला अभिप्रेत आहे, त्याचं दृश्य दर्शन म्हणजे काल आहे. की हे एकजीव आहे, पण याचा अर्थ ते दुसऱ्यात विरून गेलाय असं नाहीये, ते मिसळलाय, एकजीव झालाय, पण त्याने वेगळं दर्शन ठेवलेलं आहे. ते वेगळं करता येत नाही, एकच आहे, दोन नाही. दोन म्हणावेत तर एकच दिसतं, एक म्हणावर तर दोन आहेत. काल्याची जे आमची भूमिका आहे वारकरी संप्रदायाचं, किंवा ज्याला आम्ही वारकरी दर्शन म्हणतो, ज्याचं अधिष्ठान भागवत धर्मामधल्या भक्तीमधनं आलेलं आहे आणि ज्याला ज्ञानदेवाने शांभवाद्वयाची तत्वज्ञानाची जोड देऊन इथे साकार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तिसरा पदार्थ जो आहे, जो नामदेवरायांच्या रूपाने विठ्ठल भक्तीचा प्रवाह येऊन मिळालेला आहे, या 3 पदार्थांचं एकजीव मिश्रण म्हणजे काल आहे. आमच्या संपूर्ण वारकरी संप्रदायाची जी भूमिका आहे, जगाकडे बघण्याची जी दृष्टी आहे, जगाच्या व्यवहारामध्ये सहभागी होण्यामागची जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा काल्याची आहे. आणि म्हणून प्रत्येक उपक्रमाच्या शेवटी किंवा सांगता आमची काल्याने आपण जी करतो, कारण हे स्मरण सतत आपल्याला राहिलं पाहिजे की हे जे दिसत आहे ही सगळी क्रीडा आहे. पहिली गोष्ट, या क्रीडेमध्ये प्रत्येकाने आपला सगळा लौकिक विसरून समपातळीवरती भिडूच्या भूमिकेमध्ये याच्यात सहभागी व्हायचा आहे. आणि या एकत्रपणे केलेल्या क्रीडेची परिणती अपेक्षित काय आहे तर अद्वयाची भूमिका आहे. आपण सगळे एक आहोत, वेगळे आहोत, पण वेगळे म्हणजे भिन्न काढता येत नाही, काढता येणार पण नाही, का नाही तर काला उरणारच नाही. ही जी अवस्था आहे, हे स्मरण अखंड राहणं, हे स्मरण प्रत्येक ठिकाणी आमचं जागृत असणं आणि त्याचं आम्हाला सतत म्हणजे स्मरण करता यावं किंवा पुनर्स्मरण होत राहावं, म्हणून प्रत्येक उपक्रमाची आमच्या सांगता ही काल्याने आहे. म्हणून 8 दिवस या ठिकाणी भगवान गोपाळकृष्णाच्या अवतार कार्याच्या निमित्ताने जे आपण निवृत्तीनाथांपासून ते आमच्या अगदी थेट निळोबारायांपर्यंत संतांनी जे कृष्णदर्शन मांडलेलं आहे, त्याची सांगता आज वारकरी परंपरेप्रमाणे संकेताप्रमाणे आपण जेव्हा करतो, तेव्हा हा केवळ हा विधी नाही, ही एक दृष्टी आहे. किंबहुना काला हा करण्याचा प्रकारच नाही, काला अनुभवायचा असतो. कारण काला हा केवळ विधी नाही आहे, काला ही अवस्था आहे, काला हा भाव आहे, काला ही जगण्याची एक विशिष्ट परी आहे. संतांचा सगळा अट्टहास जो आहे तो अट्टहास त्याच्यासाठी आहे. आणि म्हणून जे
सुख ज्ञानदेवांचं फार गोड ज्ञानदेवांचा एक गवळण आहे की योगी या मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी हरिसुख फावले रे गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकळा हरिसुख फावले रे बाप रखमा देवी वरे विठ्ठले ते सुख सवंगडी या आधी झाले रे. हे जे काल्याचं सुख आहे, हे जे अद्वय आनंदाचं सुख आहे, हे आपल्या हाताने परमात्मा वाटतोय आणि केवळ त्यांना वाटून तो थांबत नाहीये. त्यांनी जी गोडी अनुभवली ती आपल्याला मिळावी म्हणून त्यांच्या मुखातला कवळ आपल्या मुखामध्ये घालतो. काला ही जी अवस्था आहे, काला ही जी जगाकडे बघण्याची दृष्टी आहे, ही केवळ आपल्यामध्ये असून चालणार नाही. कारण जगामध्ये ज्ञानदेवांच्या संपूर्ण म्हणजे पसायदानामधल्या मागण्याचा संदर्भ इथे आहे. ज्ञानदेव जेव्हा म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडोतया सत्कर्मी दत्तीवारो, त्याचं रहस्य हे आहे. एखाद दुसऱ्या माणसाचं खलत्व त्याच्या बुद्धीचं जाऊन भागणार नाही. सगळ्या अस्तित्वाचा तो स्थायी भाव बनला पाहिजे, सात्विकतेचा. म्हणून मी एकट्याने काला अनुभवून चालणार नाही की त्याची मजाच येणार नाही मला. म्हणजे भेदामध्ये एकटाच कुठेतरी माणूस अभेद भोगतोय, त्याच्यात लज्जतच नाही काही. म्हणून काला एकट्याने करायचा नाही, काला एकट्याने जरी केला तरी तो वाटायचा. एकमेका देती मुखी कवळ काही काल्याचे किंवा वैकुंठीचं ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ही जी अवस्था आहे ती वाटणं तुकोबा याच्यात महाराजांचे फार गोड अभंग अत्यंत अर्थपूर्ण आहे. तुकोबांचा एक अतिशय वेगळ्या भूमिकेतला अभंग ज्याचा थेट संबंध काल्याच्या गाण्याशी आहे. महाराज जेव्हा म्हणतात सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याची पावले समान तोची एकदान शूरदाता मनाचे संकल्प पाव बेल सिद्धी जरी राहे बुद्धी याचे ठाई तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप पहिलं चरण जे आहे सेवितो हा रस वाटितो आणि का. काला एकट्याने करून अनुभवायचा नाही, ते सुख वाटायचं. जे ज्ञानदेव म्हणतात बाप रखमा देवी वरे विठ्ठले ते सुख सवंगडी या दिधले. आणि त्या सुखाने जे अंतर्बाह्य समाधान पावलेले आहेत त्यांचं वर्णन तुकोबारायांनी याच बालक्रीडेमध्ये समाधान त्यांची इंद्रिये सकळ जया तो गोपाळ समागमे अशा शब्दात केलेलं आहे. गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी मग त्या बाहेरी काय गाज. हा जो काल्याच्या अवस्थेचा काला आपल्या ठिकाणी साकारल्यानंतर जे आंतरिक उन्नयन आंतरिक परिवर्तन प्रत्येक अस्तित्वामध्ये घडून येणं आमच्या ज्ञानोबा तुकोबांना अभिप्रेत आहे. ते परिवर्तन घडून आल्यानंतर तो जो आतला संपूर्ण प्रकाश आहे तो बाहेर फाकतो. सांगावं लागत नाही की अरे याने काला केलाय किंवा काल्याची अवस्था याच्या ठिकाणी आता विराजमान आहे, हे सांगायचं नाही, ते दिसतं. तुकोबा जेव्हा म्हणतात की दिसे दया अपरावे सारिखे तुका म्हणे सुखे कृष्णाची या गोविंदाचा झाला प्रकाश भीतरी मग त्या बाहेरी काय काज. हा प्रकाश जो आहे हा प्रकाश कशाचं द्योतक आहे याचा संबंध आमच्या ज्या अभंगाने आम्ही काल्याचा प्रसार वाटतो, ज्याच्यामध्ये काल्याचं संपूर्ण सार तुकोबारायांनी एक वटलेलं आहे की कंठी धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका. शब्द अत्यंत पुढचा महत्वाचा आहे, आम्ही तो त्याच्याकडे कधी फार लक्ष देत नाही. महाराज म्हणतात वैष्णवा निका संभ्रम. निका शब्द जो आहे तो तुकोबारांच्या खरोखर म्हणजे महाराजांचं करावं वाटेल म्हणजे वाटावं तेवढं कौतुक कमी. अशा ठिकाणी महाराजांनी निका शब्द घातलेला आहे की त्याचा संबंध दोन्हीकडे आहे. वैष्णवा निका संभ्रम. वैष्णव कसा निका वैष्णव, संभ्रम कसा निका संभ्रम. इथे संभ्रम याचा अर्थ अतिशय आनंदाने जी अवस्था होते की क्षणभर आपण देहभान विसरून जातो. अचानक एखादी पराकुटीच्या आनंदाची वार्ता जर आपल्या कानावरती आली किंवा अत्यंत अनपेक्षित असं जर सुखाचा लाभ झाला तर जी अवस्था होते की सगळे आपल्या इंद्रिय वृत्ती बावरून जातात. तुकोबा जेव्हा म्हणतात असो ऐसा कोठे आठवची नाही, ती अवस्था ती आहे. किंवा आनंदे निर्भर डुलत असो, ही जी अवस्था आहे ही अवस्था संभ्रम या शब्दाने दाखवलेली आहे की कसा आहे आनंदाने आता मी संभ्रमित झालोय, देहभाव विसरलोय. हा संभ्रम कसा आहे निका संभ्रम आहे.
म्हणजे मी आता आनंदाने संभ्रमात आहे ही जाणीव सुद्धा तिथे उरलेली नाहीये. याला निका संभ्रम म्हणावा. असा कुणाला मिळतो किंवा ही अवस्था कुणाला उपभोगता येते? तुकोबा म्हणतात निक्या वैष्णवाला अनुभवता येते. वैष्णवा निका संभ्रम. निका वैष्णव कुणाला म्हणावं याची व्याख्या बघा. आमच्या सगळ्या संतांनी अनेक ठिकाणी याचा उलगडा करून ठेवलेला आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनी आठावा अहंतेचा. आपल्या सकट जे तुकोबा म्हणतात आता हरी बाहेर हरी हरी ने घर कोण दिले किंवा जे ज्ञानदेव तीच भाषा बोलतात. सबाई अभ्यंतरी अवघा व्यापक पुरारी. ह्या अवस्थेतनं सर्वाभूती पाहे एक वासुदेव एकच तत्व सर्व भूतांमध्ये विराजमान आहे. या भावनेने जेव्हा आपण विश्वाकडे बघायला लागतो तेव्हा आपण कुणीतरी वेगळे पृथक श्रेष्ठ कनिष्ठ उंच नीच या सगळ्या पसाऱ्यापेक्षा आपण वेगळे आहोत ही भावना आपोआप लयाला जाते. त्यानंतर जी खाली अवस्था उरते त्याला तुकोबा असं म्हणतात खऱ्या अर्थाने काल्याचं रहस्य केवळ कळलं नाही ज्याला अनुभवायला आलं त्याची अवस्था अशी आहे की असा वैष्णव त्याला मिळालेलं सुख. तुकोबांची जी भूमिका आहे किंवा जी तीच भाषा ज्ञानदेव बोलतात की जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन या पुल्या हाती निघाला भक्तिपंथी जगा देतू सेवितो हा रस वाटितो अनिका. भगवंताने ज्या काल्याच्या अभंगापासून आपण सुरुवात केली भगवंताने स्वहस्ताने काला करून आपल्या सवंगड्यांच्या मुखामध्ये भरवावा त्यांच्या मुखीचा कवळ आपल्या मुखामध्ये घालावा ही जी आनंदाची देवाणघेवाण आहे. आणि याच्यात आनंदाने निर्माण झालेली अवस्था कशी आहे पूर्णपणे संभ्रम आहे. असो ऐसा कोठे आठवतची नाही देहीच विदेही भोगून अशा महाराज जेव्हा म्हणतात त्या अवस्थेमध्ये महाराज म्हणतात काल्याची देवाणघेवाण चालू आहे. काला वाटू एकमेका वैष्णवा निका संभ्रम. निक्या वैष्णवाना निका संभ्रम. हे सोपं नाही आहे बघा. हे बोलायला फार सोपं आहे. आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या अस्तित्वाचा विलय घडवून आणणं याला अतिशय मोठी ताकद लागते. महाराज ते म्हणतात वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका राखवू. जे प्रतिष्ठित आहेत लौकिकाने उपाधीने जे संपन्न आहेत असे जे लौकिकामध्ये व्यवहारामध्ये श्रेष्ठ गणलेले लोक जे आहेत त्यांना आपल्या हाताने आपल्या स्वचा विलय घडवून आणण्यामध्ये काय लज्जत आहे हे त्यांना कळणार नाही. म्हणून त्यांना आम्ही नाक खाजून दाखवू की अरे आम्ही कोणतं सुख भोगतोय आणि तुम्ही कुठे आहात. वाकुलिया ब्रह्मादिका. बघा तुकोबांचे शब्द पुन्हा आठवा. जया सुखाची शिराणी तीच पाऊले मेदरी. किंवा तुकोबांचा पहिला अभंग जो आहे समचरण दृष्टी बेटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो आणि कन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित झणी जडो देसी. एरवी दुर्लभ असणाऱ्या ब्रह्मपदाची अपेक्षा असणाऱ्यांना सुद्धा किंबहुना प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा आमच्या या आनंदाचा हेवा वाटावा. कारण आमच्या हाताने आम्ही आमच्या स्वचा अस्तित्वाचा पृथक जाणीवेचा विलय घडवून आणलेला आहे. आता आम्ही कसे आहोत? आम्ही त्रैलोक्याचे राजे आहोत. ही जी अवस्था आहे ही त्यांना सुद्धा भोगता येणार नाही. म्हणून आम्ही त्यांना चिडवू. सगळ्यात शेवटी हे सोपं नाही. हे करायला अतिशय मोठं धैर्य लागतं अतिशय मोठं आत्मबळ लागतं. म्हणून तुकोबा शेवटी म्हणतात तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढी. दह्याने आणि भाताने जर आपलं स्वतंत्र पृथक अस्तित्व टिकून धरण्याचाच जर हेका धरला तर काला साकारच होणार नाही. प्रत्येकाने जर अलगपणाची भावना जोपासली प्रत्येकाने द्वैताचाच आसरा केला आम्ही जगातल्या भेदाबद्दलच फक्त बोलत राहिलो आणि त्या भेदाच्या ज्या दऱ्या आहेत त्या दिवसेंदिवस रुंदावतील कशा. इकडेच जर आमचं सतत सगळे मनोव्यापार जर त्या दिशेने चालू राहिले तर महाराज म्हणतात काला कधीही अनुभवता येणार नाही. त्याच्यासाठी जसं महाराज म्हणतात मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे तेच देवाचे दर्शन. आपल्या मानापमानाच्या भावना सुखदुःखाच्या भावना इष्टानिष्टतेच्या कल्पना ह्या सगळे जे आपले मनोव्यापार आहेत हे आपल्या हाताने गुंडून तुकोबांनी शब्द काय वापरलाय मान अपमान गोवे. गोवे म्हणजे जाळं.
त्या जाळ्यामध्ये आपण फसतो. अवघे गुंडोनी ठेवावे. जसं आपण गरज असलेली एखादी गोष्ट गुंडाळून कोपऱ्यामध्ये आरबीच्या नेबात फेकून देतो, महाराज म्हणतात तसं आपल्या मानापमानाचं करा, तेच देवाचे दर्शन. ह्याला बळ लागतं. म्हणून काला करणं, काल्यामध्ये सहभागी होणं हे एरा गबाळ्याचं काम नाही, हे तुकोबाराय सांगतात. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे, काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम. म्हणून गोकुळाष्टमीच्या निमित्ताने भगवान गोपालकृष्णाच्या अवतार कार्याचं एका अर्थाने पुनर्स्मरण करण्यासाठी कृष्ण दर्शनाचा हा सगळा जो आपण या ठिकाणी उपक्रम मांडला, त्याची अंतिम फलश्रुती ही काल्याची आहे. असं अस्तित्व, असं समाज जीवन आमचं तयार व्हावं. प्रत्येक घटक स्वायत्त आहे, स्वतंत्र आहे, मात्र त्याच्यात द्वैत नाही आहे. दही दह्याच्या ठिकाणी आहे, भात भाताच्या ठिकाणी आहे, मात्र आनंदाची निर्मिती आणि आनंदाचं वाटप करण्यासाठी दोन्ही अस्तित्व स्वखुशीने आपापल्या पृथकतेचा विलय घडवून आणतात. आणि त्यातनं एक जे रसायन तयार होतं काला नावाचं, ते उभ्या जगाला आनंददायक आहे. ही आमची जगण्यामागची भूमिका बनावी. या दृष्टीने आम्ही जगाकडे बघावं. आणि संपूर्ण आमचा लोकव्यवहार जो आहे तो या अद्वयात, काला हे अद्वय आहे. अद्वयाचं मूर्तिमंत दर्शन म्हणजे काला आहे. पुन्हा दही वेगळं आहे, भात वेगळं आहे. एकदा त्यांचा काला झाला की दोन्हीचं अस्तित्व वेगळं नुसतं काढता येत नाही. तसं आमचं उभं समाज जीवन व्हावं, आमचा लोकव्यवहार तसा व्हावा, याचं आम्हाला अखंड स्मरण राहावं. म्हणून आम्ही दरवेळी काला करतो. आणि म्हणून जसा भगवंताने हा काला केला तसा आमची धारणा अशी आहे सगळ्यांची की ज्ञानोबारायांचा तसाच काला आनंदी क्षेत्रामध्ये अखंड चालू आहे. नामदेवराय त्रैलोक्यामध्ये विठ्ठलाचा गजर करत काला करतायत. नाथराय पैठणमध्ये तुकोबाराय त्यांच्या ठिकाणी, चोखोबा काका मंगळवेढ्याला, असे सगळे संत, आरणबेडला आमचे सावता महाराज, कानोपात्रा माऊली आमच्या मंगळवेढ्याला, पुन्हा असे सगळे संत हे जे ईश्वरनिष्ठ आहे, हे ईश्वरनिष्ठ स्वतः काला अनुभवून तो वाटण्यासाठी ज्ञानदेवांचे जे शब्द आहेत, अनवरत भूमंडळी भेटतू भूता, ती संत मंडळाची जी प्रदक्षिणा आहे. एका अर्थाने ज्ञानदेवांचे फार गोड शब्द आहेत की ज्याप्रमाणे ज्ञानदेव असं म्हणतात की जगाचे आंध्य फिरतो की श्रियेची रावळे उघडितू निघे दैसा भास्वतू प्रदक्षिणे. श्रिया म्हणजे प्रकाश, की जगामधलं अज्ञानाचं, द्वेषाचं, वैमनस्याचं जे जे आंध्य म्हणजे अंधार आहे तो दूर करून सत्प्रवृत्तीचं शिंपण किंवा प्रकाश निर्माण व्हावा. म्हणून गळ्यामध्ये कृष्णमणी धारण केलेले आमचे संत अखंड आम्हाला काल्याची प्रेरणा देतात. तो काला या ठिकाणी जसा संतांचा चालू आहे, जसा पांडुरंगाचा चंद्रभागेच्या ठिकाणी अखंड चालू आहे, तो काला आणि त्या काल्याचा प्रसाद हा आपल्या परंपरेच्या दंडकाप्रमाणे, संकेताप्रमाणे एकमेकाला आपण या ठिकाणी देऊ. आणि कृष्णा जन्माच्या निमित्ताने वारकरी परंपरेमधल्या संतांनी जे कृष्णदर्शन मांडलेलं आहे, त्या कृष्णदर्शनाच्या एका अर्थाने उपक्रमाची आपण आज या ठिकाणी सांगता करूया. हे जे काल्याचं दर्शन आहे, हे दर्शन आम्हाला संतांच्या जीवनाबद्दल अखंड घर झालेलं आहे. तो काला जरी आम्ही लौकिक अर्थाने दही भाताचा किंवा दही पोह्याचा किंवा तुकोबाराय म्हणतात तसं हरिनामाचा खिचडी काला हा जरी आपण म्हणजे एका अर्थाने प्रतिकात्मक जरी सेवन करत असलो तरीसुद्धा शेवटी अभेद हा काल्याचा गाभा आहे. ते अभेद तत्व किंवा ती जाणीव आपल्या अंतःकरणावर अखंड दृढ राहावी यासाठी संतांना आपण मोठ्या प्रेमाने शरण जाऊ. हाच त्यांनी आशीर्वाद केवळ आपल्याला नाही तर उभ्या विश्वाला द्यावा अशी त्यांच्या ठिकाणी प्रार्थना करू. आणि आपल्या परंपरेप्रमाणे हा जो तुकोबांचा अभंग आहे त्याच्यामध्ये काल्याचा वर्णन आहे, तो म्हणून आपण या ठिकाणी एकमेकाला काल्याचा प्रसाद देऊन ते जे अद्वयातलं सुख आहे त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करू. जो अभंग महाराजांचा आहे की कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका लाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम. हा सगळा उपक्रम या ठिकाणी ज्यांच्या ज्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे साकारला, ते एका अर्थाने या क्रीडेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यातला सगळ्यात मोठा जो सवंगडी आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याबरोबर अभय जगताप जे आहेत की ते स्वतः सोपान काकांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या सासवड भूमीचे ते रहिवासी आहेत.
स्वतः वारकरी संप्रदायाची जी मूल्य संपदा आहे तिच्याबद्दल विलक्षण आस्था आणि ती संपदा जपत असताना जी आपल्यावर जबाबदारी येते त्या जबाबदारीचं भान असणारे असे जे सगळे हे वैष्णवप्रेमी आहेत त्यांना काल्याचा हा प्रसाद आपण या ठिकाणी सगळ्यांना देऊ, काल्याचा आनंद सेवू आणि या ठिकाणी सेवेला आपल्या विराम देऊ. जे तुकोबांचे शब्द आहेत की काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका राखू या वळला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका राखवू तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विध गाडे काला वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.